राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी जिल्हाभरात राबविलेल्या छापासत्रात हातभट्टी दारू विरोधात नोंदविलेल्या 9 गुन्ह्यात 3 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाच्या पथकाने शुक्रवारी सकाळच्या सुमारास उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे तांडा व गुळवंची तांड्यातील हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणावर छापे टाकून कारवाई केली। या छाप्यात सुनीता सिद्धराम चव्हाण वय 45 राहणार तिऱ्हे तांडा तालुका उत्तर सोलापूर या महिलेच्या ताब्यातून 4300 किमतीची 80 लिटर हातभट्टी दारू जप्त करून गुन्हा नोंदवण्यात आला। ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभाग व तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पार पाडली। एका अन्य कारवाईत दुय्यम निरीक्षक विनायक जगताप यांनी जवान विकास वडमिले यांच्यासह करमाळा तालुक्यातील वांगी नंबर 1 येथील हातभट्टी ठिकाणावर छापा टाकून गणेश सहदेव जाधव वय 32 वर्षे या इसमाच्या ताब्यातून 1700 लिटर रसायन, लोखंडी बॅरल आदी साहित्य जप्त केले। ही कारवाई निरीक्षक सदानंद मस्करे, दुय्यम निरीक्षक उषा किरण मिसाळ, अक्षय भरते, सुरेश धगडे, शिवकुमार कांबळे, रोहिणी गुरव, कृष्णा सुळे, सचिन गुठे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, गजानन होळकर, अलीम शेख, जवान अनिल पांढरे, वसंत राठोड, प्रशांत इंगोले, अण्णा करचे, आनंदराव दशवंत, चेतन वनगुंडी, शोएब बेगमपुरे, योगीराज तुग्गी व वाहन चालक रशीद शेख यांनी पार पाडली।